लोकसभेप्रमाणे विधानसभेत मवियासाठी पोषक वातावरण नाही। महायुतीनं लाडकी बहीण योजनेसारख्या आणखीही योजना आणल्यात। प्रचारात तरी मविया आणि महायुती समसमान वाटतायत। सध्या कुणाच्याच बाजूनं वातावरण दिसत नाही। सध्या नेट टू नेट लढती दिसतायत। मग तरी विधानसभा मविया जिंकेल, राज्यात मवियाचीच सत्ता येईल हे कसं? तर त्याला एक कारण आहे। मवियानं एक मास्टर स्ट्रोक मारलाय, जो मतदानाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी पूर्णपणे दिसेल। महायुतीच्या तो लक्षात आला नाही, आणि आला असेल तरी त्याला आता उशीर झालाय। काय आहे हा मवियाचा मास्टर स्ट्रोक? चला समजून घेऊयात। विधानसभेचा राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे। महायुतीनं लाडकी बहीण योजनेवर भर दिलाय, तर महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वानं, खास करून भाजपानं कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है असा नारा देत प्रचारामध्ये हिंदुत्व, मुस्लिम हा मुद्दा आणलाय। तर दुसरीकडे मवियानं लाडकी बहीण योजनेला काउंटर करण्यासाठी महिलांच्या खात्यात 3,000 देणार अशी घोषणा केली आहे। दोन्हीकडून प्रचार जोरदार सुरू आहे, पण काही अंडर करंट विधानसभेत दिसतायत। जसं लोकसभेला मुस्लिम आणि मराठा समाजाची मतं हा अंडरकरंट कुणाच्याच लक्षात आला नव्हता, त्यामुळे निकाल फिरला होता, जो पत्रकारांच्या सुद्धा लक्षात आला नव्हता। मात्र यावेळेस महायुतीनं त्याला काउंटर करण्यासाठी मराठ्यांसमोर ओबीसी समाज उभा केलाय, तर मुस्लिमांची एक गठ्ठा मतं मवियाला जातील म्हणून हिंदू समाजाला एकजूट होण्याचं आवाहन केलं जात आहे। महायुतीनं मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार रिंगणात उतरवलेत, तरीही याशिवाय वेगळे अंडरकरंट विधानसभेत सुद्धा दिसतात। जसं की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। कांदा उत्पादक शेतकरी आजही नाराज आहे, त्यामुळं शेतकऱ्यांची मतं सोबत रोजगारांचे प्रश्न आहेत। राज्यातील अनेक कंपन्या ह्या राज्याबाहेर गेलेल्या आहेत, हे पटवून देण्यात मविया यशस्वी ठरते, त्यामुळं तरुण तरुणींची मतं आहेत। हे काही प्रमाणात अंडरकरंट आहेत, मात्र त्यावर महायुती आणि मवियाकडून दोन्हीकडून उत्तरं शोधली जात आहेत। आता वळूया आपल्या या व्हिडिओच्या मुख्य मुद्द्याकडे। मवियाचा कोणता मास्टर स्ट्रोक आहे जो यंदाची विधानसभा फिरवणार आहे? तो मास्टर स्ट्रोक आहे सामाजिक संस्था। राजकीय अभ्यासकांच्या मते मवियाला राज्यातील अनेक सामाजिक संस्था विधानसभेला मदत करण्याची शक्यता आहे। अनेक सामाजिक संस्था विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात आणि त्या अप्रत्यक्षपणे मवियाला मतदान व्हावं असा प्रचार करतायत। तसं काम करत आहेत अशी माहिती राजकीय विश्लेषक, राजकीय अभ्यासकांनी दिली आहे। म्हणजेच भाजपासाठी जे काम RSS करते तेच काम मवियासाठी या सामाजिक संस्था करत आहेत अशी ही माहिती समोर येते। उदाहरणार्थ श्याम मानव हे त्याचं एक उदाहरण आहे। त्यांची संस्था मैदानामध्ये उतरलेली आहे, काम करत आहे, हे उदाहरण दिलं जात आहे। या सामाजिक संस्था त्या विभागात त्यांचा प्रभाव असतो आणि त्यांचं काम परिणामकारक झालं, या सामाजिक संस्थांना 1 ते 2% मतदान फिरवण्यात यश आलं आणि हे मतदान मवियाच्या बाजूने फिरवण्यात यश आलं, तर मवियाच्या हातात राज्य येईल। 23 तारखेला निकाल समोर आल्यावर समजेलच मवियाचा हा मास्टर स्ट्रोक परिणामकारक ठरलाय की नाही ते। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा डी द डिस्कवर।